नमस्कार मंडळी, मी अनघास डेली नेस्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत. रोजच्या साध्या क्षणांमधलं सौंदर्य, आनंद आणि समाधान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पुन्हा एकदा हजर आहे. तर आजच्या दिवसाची सुरुवात काही सुंदर आणि सकारात्मक विचारांनी झाली. सकाळी उठल्यावर काही प्रेरणादायी मेसेजेस वाचले आणि मन अगदी प्रसन्न झालं. त्यानंतर हेअर वॉश केलं आणि खूप फ्रेश वाटलं. मात्र आता शॅम्पू संपला आहे, त्यामुळे नवीन कधी आणला जाईल याची वाट बघते. आजच्या जेवणाच्या मेनूमध्ये होता लाल भडक चिकन रस्सा आणि कुकरमध्ये शिजवलेला मऊ गरमागरम भात. पण भाताचा कुकर लावताना माझी नेहमीचीच कसरत सुरू असते आणि त्यात होतं असं की भाताचं पाणी गॅसवर उडून पसारा होतो आणि नंतर तो साफ करायला बरीच मेहनत लागते. चिकन सोबत कांदा नसेल तर माझं जेवण पूर्ण होत नाही. सलाड नसलं तरी चालेल, पण कांदा मात्र हवाच. लाल रंगाचा रस्सा पाहून तर तोंडाला पाणी सुटलं. मी आणि परी दोघींनी असं जेवण खूप एन्जॉय केलं. खरं सांगायचं तर नॉनव्हेजमध्ये माझ्याच हाताचं बनलेलं जेवण मला सर्वात जास्त आवडतं. त्यानंतर गोड गोड हापूस आंब्याची मेजवानी झाली. आंबा हे माझं लहानपणापासूनच आवडतं फळ आहे. जेवण झाल्यावर भांडी पाण्याने स्वच्छ करून ठेवली. नंतर मावशी येऊन ती व्यवस्थित घासून जागेवर ठेवतील. मी माझ्या ब्लॉगचं लिखाण करत बसले होते आणि परी माझ्याकडे काही जुने फोटो घेऊन आली. तिच्या लहानपणीचे ते फोटो होते, जेव्हा मी दर महिन्याला तिचं छोटंसं फोटोशूट करायचे. ते फोटो पाहताना पुन्हा एकदा सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. प्रत्येक फोटोसोबत एखादी आठवण जोडलेली होती. माझ्यासाठी सर्वात आनंदाचा क्षण हा होता की आज परी मोठी होत आहे आणि तिला तिच्या लहानपणीच्या आठवणी खूप आवडतायत. ती ते फोटो तिच्या मैत्रिणींना दाखवायला खूप उत्सुक आहे. तिचा आनंदाने हसू म्हणजे माझ्यासाठी एकदम प्राइसलेस क्षण होता. खरं सांगायचं तर मी हे सगळं लोकांना दाखवण्यासाठी किंवा कुणाचं कौतुक मिळवण्यासाठी कधीच केलं नव्हतं. पण मला एवढी खात्री होती की एक दिवस माझी मुलगी हे सगळं पाहिल आणि तिच्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य उमटेल. आज तेच पाहायला मिळालं आणि माझ्यासाठी त्यापेक्षा मोठं बक्षीस दुसरं काहीच नाही. दुपारनंतर परीला स्विमिंग पूलला जायचं होतं. मी तिला छान तयार केलं, पण नंतर कळलं काही मेंटेनन्स कामामुळे स्विमिंग पूल काही दिवस बंद ठेवण्यात आला आहे. हा एकदाच परीचा मूड पूर्णपणे खराब झाला. तिचं रडू थांबेना. मग मी एक छोटीशी आयडिया काढली. बाथरूममध्ये गरम पाण्याने टब भरला, तिला गॉगल घालायला दिला आणि घरातच छोटासा स्विमिंग पूल तयार केला. परीने इतकी मजा केली की तिचा सगळा राग क्षणात गायब झाला. तिचे ते निरागस हावभाव बघून मलाही खूप हसू येत होतं. संध्याकाळी दिवाबत्ती करून तिला स्माइली स्नॅक्स दिले. तिने ते सॉस बरोबर अगदी मजेत खाल्ले. मी माझा चहा घेतला आणि रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू केली. आजचे काही क्षण मी कॅमेरामध्ये कैद केले नाही, कारण आधीच हा व्लॉग मोठा होणार होता. पण काही आठवणी अशा असतात ज्या कॅमेरामध्ये नाही तर मनामध्ये जपायच्या असतात. सगळं आवरून घर स्वच्छ करून आता दिवस संपवण्याची वेळ झाली आहे. उद्या पुन्हा एक नवीन दिवस, नवीन काम आणि नवीन आठवणी घेऊन येणार आहे. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि इंस्टाग्रामला बघत असाल तर फॉलो आणि युट्यूबला बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय. आणि आजच्यासाठी एवढंच होतं. सो आजचा व्लॉग असा काही मजेशीर होता. कसा वाटला नक्की सांगा.